हे मला कृषी विभागाकडनं जवळपास 50% सबसिडी भेटलेली आहे. तर कृषी विभागात अर्थसहाय्याला लाभल्यामुळे मला ते शक्य झालं करणं. मी सुरुवातीला 2 एकरमध्ये ही शिमला घेतली होती हिरवी, आणि 1 एकरच्या पॉलिशमध्ये मी कलर कॅप्सिकम घेतली होती, रेड आणि येलो. पद्धतशीर सुरू झाले ते लागवडीपासून काढणीपर्यंत. बाजारभाव, मार्केट तुम्ही व्यवस्थित सगळं झालं आणि चांगला पैसा पण कमवला. याला क्षेत्राची तशी काही आट नाहीये. तुमच्या 1 एकर जरी असेल, 20 गुंठे जरी असेल, तरी तुम्ही त्याच्यामध्ये शेड्यूलची उभारणी करू शकतात. बरोबर. पॉली हाऊसचा 1 एकरसाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च आहे. त्यामध्ये तुम्हाला कृषी खात्यातर्फे तुम्हाला 50% सबसिडी आहे. आपण जर पॉली हाऊस केलं, त्यामध्ये पॉली हाऊस 1 एकरची फॉगर सिस्टीम, 1 एकरसाठी इरिगेशन सिस्टीम, तुम्हाला मोटर लागल, आणि जर भाजीपाल्यामध्ये म्हणता तर कलर कॅप्सिकम, साधी शिमला मिरची, काकडी, ब्रोकोली, रेड कॅबेज आहे. व्हरायटी अशा पाहिजे, त्यांचं पॉलिनेशन सेल्फ झालं पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन पाहिजे. पॉली हाऊस मध्ये आपण कलर कॅप्सिकम आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कलर कॅप्सिकम आपल्याला शेड नेटला येणार नाही. त्याचं कारण असं की शेड नेटला ऊन जास्त पडतं. ऊन पडल्यामुळे ते काही म्हणजे त्यानं शक्य नाही. पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला कष्ट खूप आहेत, आणि जास्त क्षेत्रामध्ये आपण कमी उत्पन्न काढतो. इकडे काय माझ्या काही कमी जागेमध्ये उत्पन्न जास्त आहे, तुमचे कष्ट कमी आहेत, आणि प्रॉफिट जास्त.